नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला की लहान मुलांना घामोळे, उष्णतेची फोड, रॅश, त्वचेची जळजळ, खाज येणं असे त्रास चालू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत. हे उपाय घामोळे कमी करण्यासाठी आणि नियमित जर हे उपाय केले तर घामोळे येऊ नये यासाठीही मदत करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. पहिला उपाय आहे पपई. पपई त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी, त्वचेमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी मदत करते. त्यासोबतच घामोळ्यांमुळे रुक्ष झालेली त्वचा परत मऊ करून खाज, जळजळ कमी करण्यासाठीही पपईचा फायदा होतो. तर पपई मॅशरच्या साहाय्याने किंवा मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर ही पपई थोडीशी थंड करून मग बारीक केली तर त्यामुळे लवकर आराम मिळायला मदत होते. अशा पद्धतीने अगदी छान मॅश झालेली पपई बाळाच्या त्वचेवरती ज्या ठिकाणी घामोळे किंवा रॅश झालेले आहेत त्या ठिकाणी हळूवारपणे मसाज करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे त्वचेचं पोषण होतं, घामोळे कमी होण्यासाठी मदत होते. त्वचेचा रुक्षपणा, जळजळ, खाज येणं हे त्रासही कमी होतात. अंघोळीच्या पूर्वी तुम्ही बाळाला नियमितपणेही अशा पद्धतीचा पपईचा मसाज देऊ शकता. त्यामुळे घामोळे, रॅश येणार नाहीत किंवा जर हे त्रास असतील तर ते त्रास कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. दुसरा उपाय आहे काकडी. काकडी देखील त्वचेला मऊपणा देण्यासाठी, त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी मदत करते. अशा पद्धतीने काकडीचे स्लाइस करून तुम्ही बाळाला ज्या ठिकाणी घामोळे किंवा रॅश आलेले आहेत, ज्या ठिकाणी त्वचेची जळजळ होत आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने फिरवून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काकडीचा किस देखील यासाठी वापरू शकता. ते देखील लावणं अगदी सोयीस्कर पडतं. काकडी लावल्यानंतर त्वचा अगदी छान मऊ मुलायम होते आणि घामोळे कमी होण्यासाठी मदत होते. पुढचा उपाय आहे बटाट्याचा किस. हा बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि हा न धुता आहे असा किस ज्या ठिकाणी घामोळ्यांचा त्रास झालेला आहे त्या ठिकाणी लावा. त्यामुळेही त्वचा मऊ होते आणि घामोळे कमी होण्यासाठी, त्वचेमध्ये थंडावा येण्यासाठी, जळजळ, खाज कमी होण्यासाठी मदत करते. बटाट्याचा किस वापरण्यासाठी घेण्यापूर्वी धुवून घेऊ नका. तो आहे असाच वापरणं योग्य आहे. कोरफड ही त्वचेसाठी खूप लाभदायक आहे हे आपल्याला माहिती आहे. कोरफडमुळे त्वचेला मऊ मुलायमपणा येतो आणि घामोळे कमी होण्यासाठीही मदत होते. तर अशा पद्धतीने कोरफडीचा गर काढून घ्या आणि हा अगदी मऊ असा गर थोडासा मॅशरच्या साहाय्याने किंवा मिक्सरला बारीक करून ज्या ठिकाणी बाळाला घामोळ्याचा त्रास झालेला आहे त्या ठिकाणी हळूवार हाताने मसाज करा. मसाजनंतर कोमट पाण्याने बाळाला आंघोळ घाला किंवा स्वच्छ कोमट कपड्याने अंग पुसून घ्या. त्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहते आणि घामोळ्याचे त्रासही कमी होतात. आंघोळीच्या पूर्वी नियमित देखील तुम्ही बाळाला कोरफडीचा मसाज दिला तर नक्कीच फायदा होतो. ज्यावेळी बाळाला प्रमाणाच्या बाहेर घामोळे आलेले असतात किंवा जळजळ खूप जास्त होत असते आणि बाळाला त्रास असाही असेल तर अशा वेळी आपण बर्फ किंवा आईस बॅगचा वापर करू शकता. बर्फ किंवा आईस बॅग प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून घ्या, जेणेकरून ओलसरपणा शरीराला लागणार नाही. आणि ज्या ठिकाणी घामोळ्यामुळे जखमा झाल्या असतील, खूप जास्त जळजळ असेल त्या ठिकाणी हा कपडा बर्फ व्यवस्थितपणे शेकून घ्या. त्यामुळेही त्वचेची जळजळ कमी होण्यासाठी, खाज कमी होण्यासाठी आणि घामोळे कमी होण्यासाठी खूप चांगला परिणाम दिसून येतो.
तुम्हाला बाळाला हे त्रास कमी होण्यासाठी नियमितपणे उन्हाळ्यातही आंघोळ घालणं, स्वच्छता ठेवणं, बाळाचं अंग कोमट पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा पुसून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळाला घामोळ्याचे त्रास होणार नाहीत. यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घेता येईल याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.